सर्वांना नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। बघा, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयीचा। जागा वाटपाविषयी टोटली सविस्तर आपण आजचं विश्लेषण बघणार आहोत। आता यामध्येच काही दिवसापूर्वी म्हणजेच 2 ते 3 दिवसापूर्वी जे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट या पक्षांचे प्रवक्ते आहेत किंवा त्यांचे सर्व आहे सध्या तरी, मग संजय राऊत यांनी सांगितलं होतं की वंचित जगावेगळी मागणी करत आहे, मागणी पूर्ण करणार, अशा गोष्टी असतील। ठीक आहे, पण यावेळेस काल संजय राऊतांचा बोलण्याचा सूर आणि लय पूर्ण बदललाय। संजय राऊत म्हणतात की आमच्या घटक पक्षातील सर्वात मुख्य पक्ष, हा महत्त्वाचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे। तर हे एक बोलले होते आणि ते हे बोलले होते की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष नाहीत, महाविकास आघाडीमध्ये 4 पक्ष आहेत, त्यामध्ये वंचितची सुद्धा भूमिका ही खूप महत्त्वाची आहे। हे संजय राऊतनी कालच पत्रकार परिषदेमध्ये बोलले। मित्रांनो, हे आपला मित्र जगताप आर्ज आहे, तुम्ही बघत आहेत आपलं आवडतं चॅनल। बघा, आता ह्या जागा वाटपाविषयी एक नवीन फॉर्म्युला पुढे आलाय। तो फॉर्म्युला म्हणजे शिवसेना ठाकरे गट 21 जागा, काँग्रेस 15 जागा, त्यानंतर 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, 2 जागा वंचितला आणि 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला। हे असं समीकरण ठरले, फक्त यावरती अजून फायनल डिसिजन व्हायचं आहे। आता यावरती जो फायनल निकाल आहे तो फायनल निकाल काय आहे बघा, जास्त सर्वांचं ज्या ठिकाणी संख्याबळ असेल किंवा याचा प्रभाव तिथं असेल, त्यांना वाटतं की आम्ही इथल्या जागा जिंकू शकू, त्या जागेवरती जागा वाटप होण्याची शक्यता आहे, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितले की बाबा ज्यांचं ज्या जागेवरती प्राबल्य आहे आपण त्यांना ती जागा सोडू। ठीक आहे, आता त्यामध्येच पुढला मुद्दा समजून घ्या। तो मुद्दा कुठला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरची वंचित असेल, या दोघांचंही एकही खासदार नाही आणि यामध्येचा प्रस्ताव होता बाळासाहेबांचा 27 जागेचा। आणि याविषयी आता भविष्यामध्ये नेमकी वाटचाल काय असणार आहे, की महायुती होईल की 2019 सारखी परत महाराष्ट्रावरती अवस्था येईल आणि परिणामी पराभवाला सामोरे जावं लागेल, हा एक विषय होता यामध्ये। आणि आपण मित्रांनो आज वंचित विषयी आणि ह्या जागा वाटपाविषयी थोडीशी चर्चा करूया। आता वंचित बहुजन आघाडी हा पक्ष 2019 मध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आपला जलवा दाखवला होता, असा जलवा 2024 मध्ये त्यापेक्षाही जास्त होऊ शकतो। कारण याचं नेमकं फॅक्टर काय आहे, तर सॉफ्ट कॉर्नर काय आहे सर्वांना माहिती आहे। काँग्रेसची नीती, राष्ट्रवादी नीती असेल किंवा शिवसेना नीती असेल, यापेक्षा कितीतरी पटीनं थोडी ॲग्रेसिव्ह आणि जरा सकारात्मक आणि ॲक्टिव्ह म्हटलं तर वंचित बहुजन आघाडी। कारण सभेला असेल, ओबीसी आरक्षणामध्ये असेल, मराठा आरक्षणामध्ये असेल किंवा कुठल्याही वंचित घटकाविषयी, बहुजन घटकाविषयी, अल्पसंख्याकाविषयी, गरीब मराठ्याविषयी, सर्व विषयी एक सकारात्मक भूमिका, एक सकारात्मक वातावरण हे वंचितनं गेल्या काही दिवसामध्ये बनवलेलं आहे। आणि हे वातावरणाचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला घ्यावा लागेल किंवा ते घेणारच, ते असा चान्स कधीच होणार नाही। आता या ठिकाणी फक्त एकच प्रश्न येतो, तो म्हणजे वंचितच्या जागा वाटपाचा। मागच्या वेळेस ज्या प्रकारे युती तुटली होती, त्या प्रकारे ह्या वर्षी युती तुटणार नाही याची काळजी आणि याची परिपूर्ण चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडी करत आहे। ते कुठलाही चान्स ह्यावेळेस घेणार नाहीत आणि असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। आता यांना एक गोष्ट सांगतो, महाविकास आघाडी वंचित शिवाय वंचित आहे। कारण मागच्या वेळेसची जे 25 ते 35 लाख या दरम्यान त्यांनी मतं घेतली होती वंचितने, आणि आता ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा सध्या प्रभाव आहे, ते 27 मतदारसंघ त्यांनी सांगितले होते, म्हणजे 8 होते, प्रस्ताव होता। पण यावरती संजय राऊत बोललेत की शिवसेनेचे सर्व उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा खरगे आणि सोबत बाळासाहेब आंबेडकर यांची चौघाचीच मिटिंग घ्यायची, जे पक्षप्रमुख आहे चौघाची मिटिंग घ्यायची आणि मिटिंग घेऊन त्यातून मार्ग शोधून काढायचा आणि समान कार्यक्रम अवलंबून ह्या निवडणुकीला सामोरे जायचं। म्हणजे एक पॉझिटिव्ह थिंकिंग वंचितविषयी आहे आणि महाविकास आघाडीविषयी पण आहे। आता यावेळेस या विषयावरती बाळासाहेब आंबेडकरांनी बोलायचं टाळलेलं आहे। त्यांनी
ह्या विषयावरती काहीच आपलं वाच्यता केली नाही. पण ह्या 2-3 ज्या अटी होत्या बाळासाहेबांच्या, ते 2-3 अटी महाविकास आघाडी नक्कीच पूर्ण करून महाविकास आघाडीमध्ये वंचितला समाविष्ट करून नक्कीच घेणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. मग जर असं जर गोष्ट नाही घडली तर जी आपली इज्जत राहिली आहे, जी आपली थोडी वाचलेली आहे, ते पण सुद्धा या इलेक्शनमध्ये निघून जाईल. त्यामुळे एक नवीन उभारणी ह्या पक्षाला वंचित शिवाय करणं सोपं जाणार नाही. जेवढी इलेक्शन हे आता जवळ येऊन ठेपलेलं आहे, 1 महिन्यावरती येऊन ठेपलेलं आहे, अशा वेळेस ती पक्ष बांधणी करायला हवी होती काँग्रेसनं, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनं. ते झाले नाही, कारण यांचेच पक्ष फुटले. परत त्यांना त्यातनं बाहेर येऊन सावरासावरी करून नवीन पक्ष बांधणी करायला वेळ लागला. आणि यावेळेसच सध्या वंचित फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत आहे आणि गाजतही आहे. आता वंचितला जागा कुठल्या सुटू शकतात? प्रामुख्याने आपल्याला 5 जागा सांगता येतील. एक अकोला, कारण अकोल्यामध्ये वंचितचं जे जम बसलेलं आहे, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा झडपी असेल, त्या प्रत्येक ठिकाणी प्रभाव हा वंचितचा आहे. आणि वंचितचं एक कार्यक्षेत्र हे अकोल्यामध्ये आहे. आणि अकोल्यामध्ये वंचितला टप देण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांना सपोर्ट करेलच वंचितला, पण वंचितचे ऑपोजिट हे भाजप सगळ्यात मोठी खेळी करणार आहे. कारण तिथं त्यांनी MIM ला पण तिथं उतरवलेलं आहे हे अकोल्याला. आणि त्यानंतर भाजपचा सुद्धा तगडा उमेदवार ते वंचितच्या ऑपोजिट देऊ शकतात भाजपमध्ये. पण एवढं कितीही केलं तरी वंचित हा बालेकिल्ला आहे, वंचितचा बालेकिल्ला हा अकोला आहे, त्यामध्ये वंचितचा पराभव होणं शक्य नाही. ठीक आहे. आता बघा, जो पुढला मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर. सोलापूरला सुद्धा मागच्या वेळेस एकटं वंचित असताना सुद्धा बऱ्यापैकी टप दिला होता BJPला आणि काँग्रेसला पण. यावेळेस जर यांची युती होऊन तर हे सीट भेटलं तर 100% सोलापूर पण यांचं जिंकून येतील ते. लातूर आहे, नंतर नांदेड आहे, नंतर सांगली आणि त्यानंतर आहे मुंबईची 1 सीट. असे 5 ते 6 सीटावरती जास्त प्राबल्य वंचितचं आढळून येतं. आणि जर ह्या 5 ठिकाणी 6 जागा देऊनही वंचितला जर सोडलं तर या 6 जागा वंचित हे नक्कीच निवडून आणू शकतं, कारण एवढी पॉवर सध्या वंचितची बसलेली आहे. आणि जर अशा गोष्टी जर नाही केल्या, प्रामुख्यानं 2024च्या इलेक्शनला सुद्धा काँग्रेसला निराशाच पत्करावी लागेल. भलेही तो राष्ट्रीय पक्ष असेल, पण त्याची महाराष्ट्रामधली जी पकड आहे ती पकड म्हणावी तशी नाही. आणि आपला पक्ष हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाचू शकला नाही. याचे काही मंत्री, काही आमदार फुटून गेले, त्याबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची पण हालत चुकीच आहे. त्यामुळे सध्या यांना एकमेकाच्या सहकार्याची आणि एकमेकाच्या सहकार्य भावनेतून समोर जायची गरज आहे. आणि जर लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल तर ह्या गोष्टीचा अंमल हा यांना करावाच लागणार आहे. तर ह्या गोष्टी जर नाही बघितल्या तर भविष्यामध्ये लोकशाही वाचेल किंवा डिक्टेटरशिप येईल. हुकुमशाहीपणा जे आहे ते भारतामध्ये प्रामुख्याने आता बळावतच आहे. आणि यावेळेस पण चान्स आपण दिला तर नेक्स्ट 25 नंतर मला वाटत नाही कुठला भारतामध्ये पक्ष उरेल. तुमच्याकडून याविषयी मत काय आहे नक्कीच खाली कमेंट करून सांगा. तो वंचित फॅक्टर आहे सध्या इलेक्शनचा, तो वंचित फॅक्टर कितपत या ठिकाणी कार्य करू शकतो. आणि आता हे लास्ट जे बैठक आहे त्यावरती पूर्ण काही भवितव्य आहे, ते भवितव्य अवलंबून आहे ह्या महाविकास आघाडीचं. आणि ते बैठक ही शेवटची बैठक असणार, त्यानंतर कुठलीही बैठक होणार नाही, डायरेक्ट प्रचार चालू होईल अशी वाच्यता पण यावेळेस राऊतांनी केलेली आहे. आता भविष्यामध्ये नेमकं याचं समीकरण खरंच रंग आणेल का, आणि जे वंचित फॅक्टर आहे याचा फायदा खरंच महाविकास आघाडी पूर्णपणे करून घेईल का, हे आपलं वेळच सांगेल. तुम्हाला एकूण याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपले व्हिडिओ तुम्ही बघत आहात पण सबस्क्राईब करत नाही, कारण आपले विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम तुमचंच आहे.